श्री स्वामी समर्थ माडखोल विपक्ष KSR केसरी। तर या सामन्याची नाणेफेक जिंकतोय तो संघ श्री स्वामी समर्थ माडखोल संघ। आयवन डिसोजा विनंती असेल कालपासून या स्पर्धेची स्कोर बुक म्हणून काम पाहत आहेत ते आयवन डिसोजा। हल 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 या स्पर्धेदरम्यान आम्हाला लाभलेले पंच अमोल केसरकर तसेच सर अरुण घाडी, स्कोरर म्हणून आयवन डिसोजा तसेच ओमकार धडाम, ऑनलाईन स्कोरर अमित जाधव आणि आज असतील आपल्यासोबत या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या रजनीमध्ये अमित मुळीक तसेच कालपासून समालोचकाची भूमिका पार पाडतायत ते म्हणजेच सर गुरु चिटणीस मॅन फ्रॉम सावंतवाडी तसेच नितीन गोलतकर मॅन फ्रॉम झराप आणि राजन सांगेलकर सांगेली गावचे सुपुत्र व्हाईस ऑफ सांगेली आणि मी स्वतः बावळाढून प्रशांत जाधव आपलं या दुसऱ्या रजनीमध्ये स्वागत करतोय। आणि माझ्या समवेत स्कोरबोर्डवर तरी अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पाठवायचा आहे, 12वा खेळाडू पाठवायचा आहे। हॅलो 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 तसेच या स्पर्धेदरम्यान सागर चाफेकर हे स्कोर बोर्डवर असतील। सर्व क्रिकेट रसिकांचं सर्व मान्यवरांचं कॉम्बॉक्स मधून मी प्रशांत जाधव दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या रजनीमध्ये हॅलो हॅलो माडखोल आयोजित कमळ चषक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक माडखोल आयोजित कमळ चषक 2026 चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या रजनीमध्ये पहिला सामना श्री स्वामी समर्थ विपक्ष माडखोल KSR केसरी। पहिला चेंडू जय उमडगावकर द स्ट्राईकला असेल बिनीची जोडी उमेश झेल फसलाय कुठेतरी पाहायचंय पहिला गडी गार होतोय पहिला हादरा आणि पहिला गडी इथं तंबू मध्ये परततोय तो म्हणजे
उमेशाच्या स्वरूपामध्ये केसर केसरी संघाला पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद होऊन माघारी परततोय उमेश नावाचा फलंदाज. हॅलो चेक चेक. न्यू बॅटर मैदानावर वळणी लागते. आयुष सावंत सुरे गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा दिला गेलाय. टेनिस क्रिकेट मधील एक ओलांकित नाव ज्यांनी पदार्पण केलंय. सावरवाड संघाकडून हा खेळणारा खेळाडू आणि आता मात्र त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट आणि त्यानंतर आता स्थानिक क्रिकेट श्री स्वामी समर्थ माडकोल संघाकडून खेळताना स्पर्धेची नियमावली. एक गाव एक संघ. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला गेलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या ही स्थिरावलेली 0 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. आडव्या बॅटने चेंडू खेळला गेलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि त्यानंतर धावसंख्येचा श्री गणेश होतोय. शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय आणि आरंभ होतोय. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या असेल 1. हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. पहिला गडी गार झालाय. संयमी खेळी पाहायला मिळत आहे. एकेरी धाव ही धावफलकावर सांघिक धावसंख्या बदलेल. धावसंख्या असेल एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शुभारंभाचं षटक हाताळण्यासाठी जयू मडगावकर सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने हलक्या हाताने चेंडू पुन्हा एकदा खेळला गेलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि त्यानंतर धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या ही एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. चेंडू समाप्त झाला आहेत. 5 चेंडू. अंतरिमचा चेंडू असेल राईट हँड ओव्हर द विकेट. गोलंदाजी सज्ज झालाय जयू मडगावकर. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत फेकी करेल आणि त्यानंतर 1 धाव. संयमी खेळी. पहिला गडी पहिला हादरा बसला गेला. त्यानंतर सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालंय. नवीन चेंडूवर हलक्या हाताने खेळावं. मोठ्या फटकेपासून थोडंसं धैर्य बाळगावं ही संकल्पना असेल ती म्हणजेच KSR केसरी संघाची. आणि घरच्या मैदानावर विचार करायला गेल्यास खेळतोय तो म्हणजे श्री स्वामी समर्थ माडकोल संघ. पहिले षटक समाप्त झालाय. उमेशा गडी बाद झालाय आणि त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी वळणी लागली गेली. आयुष नावाच्या खेळाडूची वैयक्तिक 2 धावा. त्यानंतर सलामीला आलेला श्रेयस सुद्धा 2 धावा आणि सांघिक धावसंख्या असेल 4 धावा. प्रथम नाणेफेक हरल्यानंतर KSR केसरी संघ फलंदाजी करतोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्री स्वामी समर्थ माडकोल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजी मार्कवर असेल समर्थ नावाचा एक उदयनमुख खेळाडू असेल. गोलंदाजी असेल सुरेख ब्लॉक होलचा पद्धतीचा चेंडू होता परंतु इथं फंबल झालाय. क्षेत्ररक्षक बाळू असेल स्क्रीनवर येतोय आणि त्यानंतर 2 धावा ह्या लिलया पूर्ण पार केल्या गेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर असेल 6 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक प्रगतीपथावर हलकेच अपील केलं जात आहे. सुरेख चेंडू त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली. बघता बघता 2 चेंडूंचा खेळ समाप्त आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आयुष नावाचा गोलंदाज उदयनमुख माफ करा समर्थ नावाचा गोलंदाज असेल. काऊ करण्याच्या दिशेने दीप सुकी येतोय आणि त्यानंतर झेल हा पकडला जातोय. दुसरा हादरा दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू द पॉवलेन असेल श्रेयस. अचूक टप्प्याची गोलंदाजी घरच्या मैदानावर करताना एक उदयनमुख खेळाडू समर्थ. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. चौथ्या गड्यासाठी अजू या खेळाडूची वळणी लागते. न्यू बॅटर मैदानावर अजू.
अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, वा वा करणारी गोलंदाजी पाहायला मिळते समर्थ याच्या माध्यमातून. ओव्हर एंड कडून सज्ज झालाय, वेगावर स्वार होऊन आणि नियंत्रण असणारी गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. तसेच श्री सन्माननीय कालपासून जी समालोचकाची भूमिका पार पडते ते आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ सावंतवाडी सर गुरु चेटनीस यांचं सुद्धा आगमन होतंय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुरेख चेंडू अडवला गेलाय. डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. दुसऱ्या धावेची नकार. इथं मात्र सुरेख कॉल म्हणावा लागेल दोन्ही बॅटर दरम्यान. आणि त्यानंतर संयमी खेळी, 2 हादरे मोठे बसले, 2 सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर जिम्मेदारी असेल तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी भागीदारी बनवावी. जेमतेम 4 षटकांचा सामना, 40-42 धावा कराव्या. पायाचा वेध घेणारा चेंडू, चेंडूने टप्पा पडल्यानंतर काटा बदलला आणि त्यानंतर पायाचा वेध घेतला. धावसंख्या स्थिरावली गेली 7 या आकड्यावर. बघता बघता 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. म्हणजे पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बाद झालेले फलंदाज उमेश व श्रेयस असतील आणि धावफलकावर धावसंख्या असेल 7 धावा. जखडून ठेवले गेले घरच्या मैदानावर. अचूक टप्प्याची गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळतोय. तो प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर श्री स्वामी समर्थ माडकोल संघाची सुरेख गोलंदाजी, जो कर्णधाराने आपल्या निर्णय घेतला त्या निर्णयाला विश्वासार्थ ठरवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रथमतः गोलंदाजी केली ती म्हणजेच जयू व समर्थ. त्याच्यात पावलावर पावलं टाकून सुरेख गोलंदाजी केली. हलक्या हाताने स्टेअर केला गेलाय परंतु इथं निर्धाव चेंडूची सांगता. शॉर्ट कव्हरला चेंडूचा प्रवास थांबवला जातोय. पियुष नावाचा गोलंदाज येतोय स्क्रीनवर ओव्हर एंड कडून. समोरच्या दिशेने विहिरीजन मध्ये चेंडू, स्टेट ड्राईव्हचा फटका, चेंडू जाईल हाय हॅलो टाटा करत. या दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार येतोय. धावसंख्या 6 धावेने पुढे सरसावेल. धावसंख्या असेल 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजय याच्या बॅट मधून सुरेख फटका निघालाय. एक संजीवनी षटकार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ज्या फटक्याची गरज होती केसरी संघाला, तो फटका मात्र अजय याच्या बॅट मधून निघालाय. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला गेला होता पियुष याने. दुसऱ्या चेंडूवर दुसरा सामना असेल गिरोबा वॉरियर्स सांगली विपक्ष रॉयल बुलेट कलमिस्ट. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरेख गोलंदाजी झाले. पियुष याच्यावर दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार झाला. अजय याच्या माध्यमातून भागीदारी करावी लागेल. केसरी संघाला गरज आहे पार्टनरशिपची, भागीदारीची. ती भागीदारी अजय व आयुष्याच्या माध्यमातून बनेल का ही पाहायचं आहे की. आणि पियुषाचा शांत करणारा चेंडू असेल, कमबॅक करणारा चेंडू असेल का, सामना करेल अजय. दुसऱ्या चेंडूवर पहिला षटकार खिचला गेलाय. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू बॅकअप झालाय आणि त्यानंतर वाईडिश यॉर्कर पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगावर स्वार होऊन नियंत्रण असणारी गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या स्थिरावली गेली 13 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. वाईडिश बाउंड्री
पाहायला मिळते इथे चेंडू जाईल सीमा रेखा पार लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक देत चेंडू जाईल आउट ऑफ पार्क षटकार. सुरेख फटकेबाजी पियुष गोलंदाजी मार्कवर असेल. दोन फटके पियुष याच्या गोलंदाजीवर लावले गेलेत आणि त्यानंतर कमबॅक झालाय. कमबॅक करणाऱ्या चेंडू पाहायला मिळतोय पियुषाच्या माध्यमातून. धाव संख्या ही धावफलकावर असेल 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. युवा खेळाडू पियुष पाहायला मिळते कव्हर रिजन मध्ये इनसाइड आउटचा फटका. त्यानंतर जमिनीला घरंगा चेंडू जाते. दुसरा धाव पूर्ण होत आहे. थोडासा क्षेत्ररक्षकाची ढिलाई आणि त्यानंतर चपळाईने घेतलेली दुसरी धाव. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि त्यानंतर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. म्हणजे 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर असेल 21 धावा 21 लॉस ऑफ 2 विकेट. तंबूत परतणारे खेळाडू असतील उमेश व श्रेयश. ज्या भागीदारीची गरज होती ती भागीदारी सुरेखरित्या पार पडतायत अजय व त्याच्या साथीला असेल आयुष. दीपुसुकी गोलंदाजी मार्कवर असेल उंचपुरा खेळाडू. माडकोल संघातून बरेच वेळा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्याने पटकाविला आहे तो दीपुसुकी. पंचच्या डाव्या बाजूने सुरेख गोलंदाजी असेल. अचूक लाईन आणि टप्पा पाहायला मिळतोय दीपुसुकी याच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 21 वर स्थिरावलेली. 2 गडी तंबूत परतले. स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये केसरी संघाला गरज असेल मोठ्या फटक्यांची. ते कोणाच्या माध्यमातून येईल. खांद्याचा वापर केला गेलाय. उसळी द्यायचा प्रयत्न झालाय मात्र इथं बाळू फंबल होतोय आणि चेंडू सीमा रेखा पार रोलिंग येईल. कमळ चषकाचा एक बहारदार चौकार. धावसंख्या 4 धावेने पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 25 धावा. थोडासा बाळू फंबल झालाय. बाळू शिरसाड होता स्क्रीनवर आणि त्यानंतर चेंडूने सीमारेषा गाठली. धावसंख्या धावफलकावर असेल 25 धावा. एक संजीवनी चौकार पाहायला मिळतोय. आयुष्याच्या बॅटमधून बाळू याच्या पाशी सुद्धा बराच टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे परंतु थोडीशी दुखापत दिसते त्याच्यामुळे हा चौकार गेला असावा. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये हा सातत्याने खेळाडू खेळताना दिसत असतोय. 18 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा हा बाळूची खेळी असते. बघता बघता दुसरी धाव. दुसऱ्या धावेने 2 धावेने धावफल पुढे सरसावेल. धावसंख्या 27 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. स्लॉग ओव्हरचं षटक असेल. अंतरिमचे 3 चेंडू. दीपुसुकीवर प्रहार होईल का की दीपुसुकी कमबॅक करणारी आणि त्यानंतर शांत ठेवणारी गोलंदाजी करेल का हे बॅटल रंगतंय. एका बाजूला असेल दीपुसुकी तर दुसऱ्या बाजूला असेल आयुष. थोडासा इंजूर्ड दिसतोय बाळू. पायाला दुखापत झाली तरी सुद्धा क्रिकेटचा जोश आणि जुनून पाहायला मिळतोय.
काऊ कॉर्नर क्षेत्र हेरलं गेलंय, पाहायचं आहे. मात्र इथं फलंदाजाला माघारी परतावं लागणार, तो म्हणजे बाद झालेला फलंदाज आयुष नावाचा फलंदाज. सुरेख टप्पा, अचूक गोलंदाजीचा टप्पा आणि त्यानंतर मिळालेली विकेट देबुसुकी याला. पोलीस दलामध्ये जे कार्यरत असतात ते मयूर सावंत यांची वर्णी लागली जाते. 5व्या गड्यासाठी धाव संख्या धाव फलकावर असेल 27 धावा. प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजी करत KSR केसरी संघ. थोडीशी फलंदाजांची सुरुवातीच्या फलंदाजांची हारागिरी आणि त्यानंतर थोडी जेमतेम भागीदारी झाली मधल्या फळीसाठी. अजय याच्या माध्यमातून आकुड टप्प्याचा चेंडू होता, परंतु इथं निर्धाव चेंडू असेल, निर्धाव चेंडूची सांगता झाली. बाकीचं काम पूर्ण केलं एसटी रक्षक. शेवटचा चेंडू असेल, अंतरिमचा चेंडू असेल, आडव्या बॅटने काऊ कॉर्नर दिशेला चेंडूचा प्रवास, चेंडू जातोय. हा हॅलो टाटा सह्याद्रीच्या पर्वतरांगांना मानवंदना देत सीमारेखा पार कमळ चषकाचा आणखी नेत्रदीपक बहारदार षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली ती म्हणजेच 33 धावा. विजयाटी असेल 34 धावांचं लक्ष. कोणाचं राहील वर्चस्व, गोलंदाजांचं की फलंदाजांचं, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होईल बदल. मी तुर्तास थांबतोय. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया वाईज ऑफ सावंतवाडी सर गुरु चिटणीस यांचा. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत रहा कमळ चषक 2026. चला मेटवाडी आणि टेमवाडी एक वाडी एक संघ या स्पर्धेअंतर्गत. पुढचा सामना मेटवाडी विरुद्ध टेमवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या जरा टॉससाठी संपर्क करा. मेटवाडी विरुद्ध टेमवाडी.
पुढच्या सामन्याचा नाणेफेक टेंबवाडी संघ जिंकतोय. आपला निर्णय ते नक्कीच कळवतील. धन्यवाद प्रशांत. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं भारतीय जनता पार्टी माडखोल आयोजित कमळ चषक 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दुसऱ्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये जो सामना आहे श्री स्वामी समर्थ माडखोल विरुद्ध KSR केसरी या दोन संघादरम्यान. एका बाजूला आपण बघतोय तो श्री स्वामी समर्थ माडखोलचा संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय या सुंदर चिले मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूनं त्याच्याच गावच्या शेजारच्या गावातला असलेला संघ KSR केसरीचा संघ. अगदी प्रथम फलंदाजी या केसरी संघाने केले. 4 षटकामध्ये 33 धावा जमावल्या. 34 धावांचं लक्ष ठेवलंय ते अर्थात श्री स्वामी समर्थ माडखोल संघासमोर. आणि या 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या हेतूनं मैदानावरती उतरलेली सलामीची जोडी आपण बघतोय. स्ट्राईकला दिसतोय ओमी, नॉन स्ट्राईकला दीपू, गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज संतोष. पहिला वेळेला चेंडू, 34 धावांचा पाठलाग, ओमी सज्ज. पहिला चेंडू पुल केलाय, फटका फसलाय, झेलाची संधी आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होतोय. ओमी माघारी परततोय. पहिला झटका स्वामी समर्थ माडखोल संघाला 0 वरती. फलंदाज मैदानावरती येतो रोशन मुरकर. रोशन मुरकर, दीपू सुकी, एक अनुभवी फलंदाजांची जोडगोळी श्री स्वामी समर्थ माडखोल संघाचे. आता या जोडीला टिचून फलंदाजी करावी लागेल. मी म्हणेल फलंदाजीमध्ये एक 10 ते 15 धावांची ही झटपट भागीदारी या मैदानावरती करावी लागेल. सज्ज होतोय गोलंदाज, षटकातला पुढचा चेंडू घेऊन कट करण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक. 22 चिकून पंचांच्या माध्यमातून आणि 22च्या स्वरूपातल्या एकेरी धावेनं 34 धावांच्या पाठलागाला खऱ्या अर्थानं ही मैदानावरती झालेली सुरुवात ती स्वामी समर्थ माडखोल संघाकडून. सन्माननीय भाजप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार सन्माननीय रवींद्रजीत चव्हाण यांच्या सुंदर संकल्पनेतनं आणि मास्टर माइंड या नेमळे गावचे माजी सरपंच आणि या सगळ्या स्पर्धेचे कमळ चषकाचे मास्टर माइंड विनोदजी राऊळ यांच्या सुंदर संकल्पनेतनं ही स्पर्धा आपण बघतोय. खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कमळ चषकाचा उगमनच या धवडकीच्या चिले मैदानावरती झालाय. अगदी 4थ्या पर्वामध्ये ही कमळ चषक ही स्पर्धा येऊन ठेपते. आणि एकंदरीत जर आपण विचार करायला गेलो ना तर कमळ चषक या नावानं बऱ्याच स्पर्धा आजकाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खेळवल्या जात आहेत. परंतु खऱ्या अर्थानं कमळ चषक या स्पर्धेची जर सुरुवात तर कोणी केली असेल तर ती या धवडकीच्या चिले मैदानावरतीच झाली आहे. ती अमित राऊळ, शैलेश माडखोलकर या सगळ्यांच्या मदतीनं, सगळ्यांच्या संकल्पनेतून. दुसराही धक्का बसलाय. रोशन मुरकर झेल बांधून माघारी परततोय. अजून फक्त एक धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि नवीन फलंदाज दीपूला साथ देण्यासाठी मैदानावर येतोय तो गौरेश. संघ थोड्याशा अडचणीच्या स्थितीमध्ये सापडलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये, कारण एक धाव फलकावरती लागले आणि 2 गडी तंबूच्या दिशेनं. यावेळी ड्राईव्ह केला, तो चेंडू चाललाय कवचला, क्षेत्ररक्षक दिसतोय, पहिली धाव तर पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेवरती समाधान. एकेरी धावानं आपल्या वैयक्तिक डावाला सुरुवात केली आहे. सांघिक धावसंख्या 2 वरती नेऊन ठेवली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता दीपू सुकीवरती जबाबदारी आहे. दीपू सुकीला अगदी शेवटच्या षटकांपर्यंत आपल्या संघाला विजय देण्यामध्ये या ठिकाणी मैदानावरती कडवी सुंज द्यावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांविरुद्ध अक्षरशः तुटून पडावं लागेल मैदानावरती. आव्हान तितकंसं मोठं नाही आहे, फक्त 34चं लक्ष होतं. परंतु 2 गडी जे अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतले ना, मी म्हणेल थोडासा दबाव हा निश्चितपणे आला असेल तो स्वामी समर्थ माडखोल संघावरती. दीपू सुकी सज्ज होतो डावकर आताचा फलंदाज. पहिला चेंडू आडवा बॅटनं फटका टोलवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेग बायची खूण आणि लेग बायच्या स्वरूपातनं एक अमांतर धाव जिची नोंद सांघिक धाव फलकावरती आपल्याला होताना दिसले. धावसंख्या येऊन पोहोचली 3 वर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 to go.
5 चेंडूंचा एकंदरीत पहिल्या षटकातला खेळ समाप्त झालाय. केवळ 3 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय सुरेख गोलंदाजी संतोष नामक गोलंदाजी आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये. ज्या षटकामध्ये खरं तर फटकेबाजीला प्रारंभ करायचा असतो, प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकायचा असतो ना, त्या दबावाच्या परिस्थितीमध्ये एक सुरेख षटक 5व्या चेंडूपर्यंत. परंतु शेवटच्या चेंडूवरती बघा एक फटका तर सुंदर खेळला होता दीपूनं, परंतु जेवढा फटका सुंदर तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मी म्हणेन नक्कीच त्या ठिकाणी 4 धावा वाचवल्यात. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ देखील मैदानावरचा हा समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 34चा पाठलाग आणि या 34 धावांचा पाठलाग करताना 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वामी समर्थ माडखोल संघाच्या KSR केसरी संघाविरुद्ध खेळताना. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 18 चेंडू मागे अजूनही विजयाचं समीकरण याचा जर विचार करायला गेलं तर 29 धावांची आवश्यकता, अर्थात हर एक षटकामागे सरासरी 10 धावांची असेल आवश्यकता. ती स्वामी समर्थ माडखोल संघाला हा सामना जिंकण्यासाठी हर एक षटकामध्ये 10 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे हर एक षटकामध्ये मी म्हणेन नक्कीच एखाद मोठा फटका हे खेळण्याची नितांत आवश्यकता असेल. तो मोठा फटका निघेल का दीपू सुकीच्या बॅटमधून, तो मोठा फटका निघेल का त्या ठिकाणी गौतमच्या बॅटमधून, गौरेशच्या बॅटमधून, हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात. पहिल्या षटकात जी काय कामगिरी करायची होती ना गोलंदाजाला, ती गोलंदाजाने केली आहे, संतोषनं केली आहे. आता दुसऱ्या षटकात आता मात्र बारी आली आहे ते दुसऱ्या षटकातल्या गोलंदाजीचे. गोलंदाजीच्या मोर्चावरती सुशांत आलाय. अगोदर श्रेयसकडे चेंडू दिला होता, परंतु काहीतरी रणनीती बदलली आहे ती KSR केसरी संघानं आणि सुशांतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिल्या षटकात फक्त 5 धावा, त्यामोबदल्यात 2 गडी बाद करणारी अशी कामगिरी संतोषची आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत सुशांत दुसऱ्या षटकात किफायतशीर गोलंदाजी करेल का, की या षटकामध्ये मागच्या षटकात ज्या कमी धावा आल्या त्या कमी धावा आलेल्यांची भरपाई ही स्वामी समर्थ माडखोल संघाकडनं मैदानावरती केली जाईल का, हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. तुर्तास नवीन षटकाचा पहिला चेंडू ज्याच्यावरती 1 धावी धावून पूर्ण केली गेली आणि एकेरी धावामध्ये सांघिक धावसंख्या येऊन पोहोचली 6 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34चा पाठलाग स्वामी समर्थ माडखोल संघाकडनं या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा एकंदरीत अनुभव देखील वेगळा, योग देखील वेगळा, एक अतिरिक्त दबाव असतो घरच्या संघावरती. आपल्या घरच्या प्रेक्षकांवरती त्या ठिकाणी प्रभाव टाकायचा असतो, प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि तो कामगिरी करण्याच्या नादामध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट हे निश्चितपणे गमावलेत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होत झालाय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद सांघिक धावफलकावरती होत आहे. धावा झाल्यात 7 धावा, एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावांचा पाठलाग करताना खरं तर मैदानावरती उतरलाय तो स्वामी समर्थ माडखोल संघ. पहिला सामना दुसऱ्या दिवसातला काय जबरदस्त होतोय बघा. एक अटीतटीचा होईल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. पुढचा चेंडू सोडून दिला जातोय. तो दीपूकडनं वाईडची अपेक्षा होती दीपूला, परंतु हा चेंडू सोडून दिला जातोय आणि एकंदरीत निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना ही निश्चितपणे धावफलकावरती आपल्याला होताना दिसते. धावसंख्या झाली आहे 7, 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी आडवा बॅटनं फटका तर सुंदर आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या फटक्याचं रूपांतर त्यानं झेलामध्ये केलंय. तिसऱ्या गड्याच्या रूपामध्ये एकंदरीत माघारी परतावं लागेल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण असेल. पंच बघतील, निर्णय कळवतील. तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली गेली. पंचांच्या माध्यमातून मैदानी पंचांकडनं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या पाठीमागे नक्कीच एकंदरीत बघितलं जाईल. सहा धावांचा इशारा अखेर पंचांनी केला जातोय आणि 6 धावांना मी म्हणेन मोठा फरक पडलाय धावफलकावरती. ज्या 6 धावांची आवश्यकता होती, ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती ना,
स्वामी समर्थ माडखोल संघाला. तो मोठा फटका दीपू सुकीच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या बसली 13 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा या फटक्याची पुनरावृत्ती. अजून एखादा मोठा फटका दीपूच्या माध्यमातून या षटकामध्ये तो अर्थात सुशांतच्या गोलंदाजी विरुद्ध खेळला जाईल का, की सुशांत गोलंदाजीमध्ये या मैदानावरती या उरलेल्या चेंडूंवरती कमबॅक करेल, हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. 15 चेंडू 21चं लक्ष आता मात्र लाहिराई शिल्लक. ते स्वामी समर्थ माडखोल संघासमोर जर विजयाचं लक्ष, विजयाचं समीकरण याचा जर आपण विचार केला तर यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला फटका टोलवण्याचा प्रयत्न झाला आहे दीपूकडनं आणि पंचांकडनं इशारा येतो लेग बायचा आणि लेग बायच्या स्वरूपातली एक अवांतर धाव जिची नोंद नक्कीच सांघिक धाव फलकावरती ही आपल्या होताना दिसली. आता 20 ची गरज आहे आणि 20 धावा काढण्यासाठी चेंडू शिल्लक राहिलेत. खऱ्या अर्थानं 14 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 14 चेंडूत 20 धावांची आवश्यकता असेल ती अर्थात स्वामी समर्थ माडखोल संघाला. अर्थात 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळी हा फटका तर सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु क्षेत्ररक्षकानं केली काय, नजरहटी, दुर्घटना घटी आणि एकंदरीत ज्या ठिकाणी झेलबाद होऊन परतावं लागलं असतं फलंदाजाला, त्या फलंदाजाचा झेल सुटतोय आणि त्यामोबदल्यात 2 धावा या नक्कीच धावून पूर्ण केल्या जात आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, लेलो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीचं आपण बघतोय. हे महत्त्वपूर्ण झेल त्या ठिकाणी सोडला गेलाय मैदानावरती. त्याचा फायदा, त्याचा निश्चितपणे फायदा झालाय तो स्वामी समर्थ माडखोल संघाला. 2 धावा धावफलकावरती. धावा झाल्यात 16. 18 ची आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळी हा फटका खेळलाय डीप स्क्वेअरला गेला. हाय हॅलो टाटा गुड बाय करत कमल चषक षटकार. श्री सन्माननीय माडखोल गावचे सुपुत्र श्री संभाजी सावंत व श्री सन्माननीय उपसरपंच शिवाजी परब यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संभाजी सावंत, शिवाजी परब आदरणीय दोन्ही व्यक्ती आणि दोघांनाही सन्मानपूर्वक विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 22 धावा झाल्यात धावफलकावरती. आता केवळ 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे आणि या 12 धावा काढण्यासाठी खेळ देखील शिल्लक राहिलाय तो मात्र 12 चेंडूचा. म्हणजे रन बॉल इक्वेशन आलंय आता मैदानावरती. जे इक्वेशन थोडंसं जास्त होतं, चेंडू कमी होते, धावा जास्त होत्या, परंतु पहिला षटकार दीपूच्या बॅटमधून, दुसरा षटकार आपण बघितला तो गौरेशच्या बॅटमधून. समीकरण बदललंय. पारड जड होतोय स्वामी समर्थ माडखोल संघाचं. आता 12 चेंडूमध्ये 12 धावा राहिल्यात. गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय गोलंदाज श्रेयस, ज्याला खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली होती परंतु त्याच्याऐवजी दुसरं षटक फेकलं होतं ते सुशांत. तो श्रेयस गोलंदाजीच्या मोर्चावरती. आता श्रेयसला कमबॅक करावं लागेल. एक किफायतशीर षटक फेकावं लागेल. मी म्हणेल 3 ते 4 धावा जास्तीत जास्त त्याला खर्ची घालावे लागतील जर दबाव येईल स्वामी समर्थ माडखोल संघावरती. दुसऱ्या बाजूने ज्या पद्धतीची फलंदाजी दुसऱ्या षटकात झाली, ज्या पद्धतीचे मोठे फटके दीपूच्या बॅटमधून आपण दुसऱ्या षटकात बघितले, ज्या पद्धतीचा मोठा फटका आपण बघितला तो अर्थात फलंदाज गौरेशच्या बॅटमधून, त्या फटक्यांची पुनरावृत्ती या तिसऱ्या षटकात त्यांना करावी लागेल. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीच्या मोर्चावर. पहिला चेंडू शॉर्ट आर्म बॉल. चेंडू मिड विकेटला गेलाय. पहिली धाव तर पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, परंतु दोन्ही फलंदाजांनी विचार केला, बघितलं क्षेत्ररक्षक झपकन येतोय. दुसरी धाव घेण्याचा आपला प्रयत्न त्यांनी सोडून दिलाय. एकेरी धावेवरती समाधान मानलंय. आता 11 चेंडूमध्ये 11ची आवश्यकता राहिली आहे ती हा सामना जिंकण्यासाठी स्वामी समर्थ माडखोल संघासमोर. 11 मध्ये 11 हव्यात. बघूया काय चमत्कार घडेल का मैदानावरती. KSR केसरी संघ कमबॅक करू शकेल का. आकोटप्पा चेंडू, पुलचा फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या फटक्याचं रूपांतर त्यानं झेलामध्ये केलंय. गडी तर बाद झालाय आणि त्याहून महत्वपूर्ण एक निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना ही धावफलकावरती आपल्याला होताना दिसते. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 10 चेंडू मागे अजून विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. येस, मैदानावरती खेळाडूंदरम्यान बातचीत होते. तुम्ही जर पहिली कॅच ती घेतली असते तर ही सिच्युएशनच मैदानावरती दिसली नसते.
ते झेल सोडल्यानंतर त्या फलंदाज दीपूने एक षटकार ठोकला, त्यानंतर गौरेशने एक षटकार ठोकला. जो सामना थोडासा अवघड वाटत होता स्वामी समर्थ माडखोल संघाला, तो सामना त्या सुटलेल्या झेलाच्या नंतर बसलेले ते 2 षटकार आणि त्या 2 षटकारांना सामना मी म्हणेल थोडासा सोपा झालाय. चला पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. 10 चेंडू 11 ची आवश्यकता आणि नवीन फलंदाज पार्थ आपल्याला मैदानावरती. पहिला चेंडू 5 साठी, पुन्हा एकदा पुलचा फटका, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. ऍक्शन रिप्ले मैदानावरती घडलाय. बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत. आता 9 चेंडू 11 ची आवश्यकता राहिली आहे. आता फलंदाजीला आलाय स्वामी समर्थ माडखोल संघाचा तारणहार जयू मडगावकर आपल्याला दिसतोय मैदानावरती. 12 चेंडूत खऱ्या अर्थानं 12 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर या षटकाच्या सुरुवातीला अगदी पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, परंतु त्यानंतरच्या पुढच्या 2 चेंडूवरती 2 गडी 2 सफलता प्राप्त केल्यात. ते KSR केसरी संघानं सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं थोड्याशा प्रमाणात का होईना परंतु कमबॅक केलाय. हलचल मचवली आहे, खलबली मचवली आहे मैदानावरती. हॅट्रिकचा चेंडू असेल, बघूया गोलंदाज श्रेयस आपले हॅट्रिक पूर्ण करेल का. संघाचा तारणहार फलंदाज जयू मडगावकरची खेळी समाप्त करू शकेल का बघणं महत्वपूर्ण. 9 चेंडू 11 ची आवश्यकता. नऊ चेंडूत 11 धावांची आवश्यकता. जयू मडगावकर फलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. पहिला चेंडू थोडासा जयू मडगावकर. एकंदरीत आपण बघतोय ऑपॉर्च्युनिटी होती, एक संधी आली होती. हानाची परिस्थिती मैदानावरती काय घडतंय ना त्याचा क्षेत्ररक्षकाला देखील थांग पत्ता लागलेला दिसला नाहीये. क्षेत्ररक्षक बावचळला, क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय परंतु क्षेत्ररक्षक बावचळलाय. त्याच्या मनामध्ये 2 विचार आले की जर चेंडू मी फेक केली आणि चेंडू जर घोषितच्या क्षेत्रामध्ये जाऊन विसावलाय तर फुकटची 1 धाव ही प्रतिस्पर्धी संघाला मिळेल. त्यामुळे ती फेक न करणं त्याने पसंत केलंय. निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना झाली. पुढचा चेंडू ड्राईव्हचा फटका, 1 धाव तर जयूला नक्कीच मिळेल. जयू तुला अशा एकेरी धावांपेक्षा मोठे फटके खेळावे लागेल. तारणहार फलंदाज म्हणून तुझी ख्याती आहे आपल्या संघासाठी. आता 7 चेंडू राहिलेत आणि 7 चेंडू मागे 10 धावांची आवश्यकता राहिली आहे. ती स्वामी समर्थ माडखोल संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. स्पर्धेतला पहिला विजय आजच्या दिवसातला कोणता संघ या ठिकाणी संपादित करेल, का तो असेल KSR केसरीचा संघ, का तो असेल दुसऱ्या बाजूनं स्वामी समर्थ माडखोलचा संघ. येणारे 7 चेंडू या मैदानावरती ते स्पष्ट करतील. तुर्तास गोलंदाजीच्या मोर्चावरती श्रेयस आपल्या षटकाची सांगता करण्याच्या हेतून सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडला ज्याच्यावरती मोठी मादार तो दीपू सुके. दीपून फटका खेळलाय. हा झेल मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का. तो मॅचचा टर्निंग पॉइंट. दीपू सुकी बॅक टू द पेव्हिलियन. या षटकात फक्त 2 धावा आल्यात आणि त्या मोबदल्यात 3 गडी हे स्वामी समर्थ माडखोल संघाचे माघारी परतलेत. ज्यावेळी रन बॉल सिच्युएशन होती, रन बॉल इक्वेशन होतं, प्रत्येक चेंडू मागे सरासरी 1 धावेची आवश्यकता होती, त्यावेळी हर एक फलंदाज प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतोय, सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नामध्ये आपली बहुमूल्य विकेट ही प्रतिस्पर्धी संघाला बहाल करत सामना थोडासा एकंदरीत आपल्या संघासाठी कठीण करतोय मैदानावरती. सामना मी म्हणेन नक्की फसलाय. आता सामना दोन्ही संघांना समान संधी आहे. 6 चेंडू 10 ची गरज राहिली आहे सामन्यामध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं श्रेयसला कमबॅक करावं लागेल. श्रेयसला त्या षटकात 2-3 धावा खर्ची घालाव्या लागतील. श्रेयसनं ती कामगिरी केली आहे. त्या षटकात फक्त 2 धावा खर्ची घातल्यात आणि त्या मोबदल्यात स्वामी समर्थ माडखोल संघाला खिंडार पाडलाय. 3 गडी तब्बल त्याचे तंबूच्या दिशेनं माघारी पाठवलेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती आयुष शेवटचं महत्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी आयुषवरती आली आहे. 6 चेंडूत प्रतिस्पर्धी संघाला 10 धावांची आवश्यकता, परंतु जोपर्यंत जयू मडगावकर आहे ना तोपर्यंत मी म्हणेन स्वामी समर्थ माडखोल संघाचं आव्हान या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जिवंत असेल. दुसऱ्या बाजूला KSR केसरी संघाला जयूची विकेट हे अतिशय आवश्यक. पहिला चेंडू जयूनं मारलेला फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. एक महत्वपूर्ण कमल चषक षटकार.
आता 5 चेंडू मागे 4 धावांची आवश्यकता राहिली आहे. एका बाजूला जयू मडगावकर, दुसऱ्या बाजूला प्रताप या नवीन फलंदाज ही जोडी. आणि मी मगाशीच म्हटलं की संघाचा तारहणार आहे जयू मडगावकर आणि जयूची विकेट ही अहमियत राखते या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर. का माझी विकेट इथे अतिशय महत्त्वपूर्ण आहे ना, का माझ्याकडे तो सामना फिरवण्याची क्षमता आहे ना, ते अगदी शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती जयूनं दाखवलंय. बघूया अजून एक षटकार जयूच्या बॅटमधून येईल का, सामना समाप्त केला जाईल का पुढच्या चेंडूवरती, हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. दुसऱ्या बाजूने एक सेन्सिबल क्रिकेट दाखवेल जयू. अकुटप्याचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने चेंडू टोलावला जातोय, स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. आता 4 चेंडू मागे 3 धावांची आवश्यकता राहिली आहे. जयूनं आपल्याकडे असलेला क्रिकेटचा अनुभव त्याची मात्र चुणूक दाखवली आहे मैदानावरती. मोठा फटक्याचा मोह न करता एकेरी धावावरती भर टाकलाय, सातत्यानं धावफलक हलता ठेवण्याचा त्याचा प्रयत्न. आता प्रतापवरती जबाबदारी आली आहे या पुढच्या 3 धावा पूर्ण करण्याची. आपल्या संघासाठीच्या 4 चेंडू शिल्लक. मैदान परिसरामध्ये सन्माननीय सत्यवान बंड साहेब यांचं देखील आगमन होत आहे. सत्यवानजी आपलं देखील मनपूर्वक स्वागत या कमळ चषकाच्या निमित्तानं. आणि आपल्याला सन्मानपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 4 मध्ये 3 ची आवश्यकता होती खरी, परंतु दुसऱ्या बाजूने प्रतापचा हा चेंडू एकंदरीत आपण बघतोय. रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतात. आता 3 चेंडू मागे 3 ची गरज राहिली आहे. चांगला चेंडू एकंदरीत आपण बघतोय तो अर्थात आयुष्या माध्यमातून. आता प्रतापला त्या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेटचं प्रात्यक्षिक करावं लागेल. एक डॉट चेंडू आला ना तर सामन्याचं चित्र काहीसं बदलेल. तो फटका फसलाय. प्रताप या ठिकाणी माघारी परतेल का? व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद होईल. प्रताप माघारी परतेल. अजून एक गडी तंबूच्या दिशेने माघारी परतेल. आता 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. जयूनं सिंगल काढला होता तेव्हा 4 चेंडू 3 ची गरज होती. हेच क्रिकेटच्या मैदानावरती सातत्यानं आम्ही समालोचन करताना म्हणत असतो की एकेरी धावेचं महत्त्व खेळाडूंना जाणलं पाहिजे आणि या एकेरी धावांवरती विश्वास ठेवला पाहिजे. नंतर येणारा हर एक फलंदाज षटकार चौकारावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि नेमका त्याच जाळ्यामध्ये हा मैदानावरती अडकतोय. शैलेश माडकोलकर 2 चेंडू 3 ची गरज. पहिला चेंडू फटका तर सुंदर. या ठिकाणी धावबाद होईल का फलंदाज? यस, फलंदाज धावबाद. एका चेंडूत आता मात्र 3 धावांची आवश्यकता राहिली आहे. आता संघाचा तारणहार जयू मडगावकरला मोठा फटका खेळावाच लागेल. 1 चेंडू 3 ची गरज. शैलेश माडखोलकर देखील दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर स्ट्राइक एंड वरती जयू मडगावकर पोहोचलाय. ज्यानं खऱ्या अर्थानं षटकाची सुरुवात अगदी सुंदर केली होती. 1 चेंडू 3 ची गरज आहे. जयूला चौकार ठोकावा लागेल, जयूला षटकार ठोकावा लागेल, नाहीतर जयूला दुहेरी आकडे तरी काढावी लागेल. तर निश्चितपणे सामना हा सुपर ओव्हर पर्यंत जाईल. जयूच्या मनामध्ये तो विचार चालू आहे. जयूच्या डोक्यामध्ये ते टिकटिक वाजतंय, टिकटिक वाजत आहे डोक्यात. नक्की जयूच्या 1 चेंडू 3 ची गरज. बघूया जयू आपल्याकडचा क्रिकेटचा अनुभव आपल्या संघाला कामी आणून देतोय का, की या क्रंच सिच्युएशन मध्ये, या प्रेशर सिच्युएशन मध्ये आपलं संतुलन ढासळेल. या मैदानावरती 1 चेंडू 3 ची गरज. जयू मडगावकर स्ट्राइक एंडला आणि त्रिफळा उद्ध्वस्त, त्रिफळा झालाय उद्ध्वस्त. जयू मडगावकर झालाय बाद आणि 2 धावांना निसट
पराभव या ठिकाणी अगदी पहिल्या सामन्यामध्ये स्वीकारलाय स्वामी समर्थ माडखोल संघानं. 12 चेंडूत 12ची गरज असताना हा सामना कशा पद्धतीनं हरलेत बघा. याचं मुख्य कारण आहे फलंदाजांनी केलेली हाराकिरी, फलंदाजांकडे असलेली षटकारांची लालसा आणि त्याच्या जोरावरती हा हातातला सामना त्यांनी गमावलाय. पहिल्या सामन्यामध्ये हार पत्करली आहे. नक्कीच KSR केसरी संघ आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि त्याचबरोबर मेटवाडी संघ आपण नाणेफेक जिंकलाय. टेमवाडी संघ आपण नाणेफेक जिंकला. आपला निर्णय अजून आपल्यापर्यंत आलेला नाही आहे. टेमवाडी संघ फिल्डिंग घेतलेली आहे. मेटवाडी संघ फलंदाजीला तयारीत राहायचा आहे. अगदी काय रोमहर्षक सामना बघा. शेवटच्या चेंडूपर्यंत 12 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना या सामन्यामध्ये ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती KSR केसरी संघानं केलंय कमबॅक तो गोलंदाज श्रेयस